नमस्कार मैत्रिणींनो, आपला शेतमाळा या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत। तर मैत्रिणींनो, हा घड केळीचा घड काढायला आलाय किंवा पिकलाय हे कसं कळायचं, कसं समजायचं आणि आपण कधीही केळीचा घड हा उतरायचा, तर हे मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर आपण आता पाहू शकतो हा केळीचा घड एकदम असा पोपटी कलरचा झालेला आहे आणि ही जी केळी आहेत याला आलेली, तर इथलं फूल आहे ना हे काळपट रंगाचं झालंय आणि या केळीला वर अशा शिरा आलेल्या आहेत, रेगा। तर प्रत्येक केळीला आपण पाहू शकतो इथं रेगा आलेले आहे आणि ह्या केळीचा जो शेंडा आहे तर याचा कलर पोपटी झालेला आहे। आणि तर ही केळीला मी अगोदरच दावं बांधून ठेवलेलं होतं, कारण आता या केळीचा आहे ना हा गाभा एकदम तुटून असा खाली यायला लागलाय, तर वाकलाय गाभा एकदम। तर गाभ्यामध्ये एवढं जीव नाही राहिला, कारण ह्या गाभ्यावरच हा केळीचा घड अवलंबून असतो आणि हा गाभा तुटल्यानंतर ही केळ लगेच पडून जाईन आणि हा केळीचा घड पण पडून जाईल। तर केळीचा गाभा तुम्ही पहा एकदम सुकून गेलाय, याचे जे पानं आहेत आजूबाजूचे ते सर्व सुकायला लागलेत पानं। तर आता समजायचं आपण आता हा केळीचा घड थोड्या दिवसात पिकणार आहे। तर या केळीचे केळं पिवळे होईपर्यंत जर हा घड ठेवला तर हा केळीचा गाभा मोडून जाईल। तर चला आज आपण आहे ना आता हा केळीचा घड उतरून घेऊया। तर केळीचा घड उतरायच्या अगोदर आपल्याला केळी उतरावं लागते, तर याचं हे शास्त्रीय कारण आहे। तर केळी उतरल्याशिवाय घड उतरायचा नसतो, मायलेकाचं नातं आहे ते। तर हे आता जुन्या पद्धतीचं म्हण झाली एक, पण शास्त्रीय कारण हे आहे, याला केळीला जे परत खालून बुंद्याला याचे कोंब फुटलेले असतात, तर त्या कोंबाला पण ह्या उपयोग व्हावा या बुंद्याचा, त्यामुळे अगोदर हा केळीचं झाड तोडतात आणि मग नंतर हा घड काढीत असतात। संध्याकाळच्या वेळेस आता मी हा केळीचा घड काढणार आहे, तर त्या अगोदर ही केळी तोडूया। केळीचं घड उचलत नाही रे, लय जड येते हो। जड होता ना घड, त्यामुळे पटकन पडला ते खाली। ऋग्वेदनी बरोबर कापलंय आता, वाह। दोघांनी धरा ना, ते झाड मोडलं ना कमळचं, कमळाचे झाड मोडले रे केळीनी। थांब थांब थांब, धरू लाग दादाला। आई काय मस्त पिवळी झाली, पोपटी कलर झाला। थांब 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 शिवम, तस नको, ते झाड मोडते खालचे टमाट्याचे। अरे ऋग्वेद, अरे 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 अरे, उठा 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 उठा, दोघं धरा। उचलणार आहे का ऋग्वेद तुला? किती झाडे? हा आई
दम खालून सुरुवात करायला आपण एवढे दम दम असं कर आडवं कर बरोबर तसंच कर रोज शूटिंग बंद कर शूटिंग बंद करू घे केलं खायला रासिंग हा हे बघ ते लय दिवस आता ते आहे ना झाड पार हे झालं थांब इथून झाड काढून टाकू मग ते झाड तोडावंच लागेल ना. केळ पिकाना बी काय होईना ते उन्हाने हा हे आमचा फोटो एक थंबनेल फोटो घेऊ का इकडून दिमाग आता चिप्स बनवा चिप्स पिवळे व्हायला लागले ते गिरा 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 इकडं छान मस्त आपल्या परस बागेच्या केळीचा घड आता निघालाय तर पोपटी व्हायला लागला होता त्यामुळे आम्ही तोडली केळ आणि याचं घड पण आता काढून घेतली तशी तर आता हे पिकायला घालू आपण मस्त आणि निघाले बघितलं एक या खायला बिंदास याला उपयोग केलाय वा 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 छान मस्त आहे ना फोटो काढू का आता हा मी आता मस्त पिकायला घालणार आणि पिकल्यावर सगळ्यांना वानोळं देणार कोणाला देणार सगळ्यात पहिलं शिव मामाला त्याला द्यावं लागेल हा त्याने एवढी मदत केली म्हणलं त्याला द्यावं आत्ताच देऊन ठेवू पिकल्यावर भारी वाटतं द्यायला वा वा तर मैत्रिणींना आता हे केळ ठेवायचे दडपून मस्त तर भारी मस्त पिकतात पिकल्यावर पण तुम्हाला दाखवून जरूर ऐकणार शिव तर मैत्रिणींनो कच्च्या केळीची चिप्स ही छान लागतात तर आपण कच्च्या केळीचे चिप्स ही नक्की करून पाहू तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा एकदम भारी लाईक करा सबस्क्राईब करा आणि आवडल्यास शेअर पण करा